नमस्कार, मी जयंत पाटील, संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन कोल्हापूर. परदेशातील शिक्षण आणि करिअरच्या संधी या विषयावरील या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. कालची आपली अक्षताबरोबरची बातचीत चालूच राहील, कारण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अजून तिच्याकडनं समजून घ्यायच्या आहेत. रिअली अक्षता हा खूप मोठा स्ट्रगल आहे. आठवड्यात 40 तास शक्यतो पार्ट टाईम जॉब करायचं, कॉलेज मॅनेज करायचं म्हणजे कॉलेजचा अटेंडन्स करायचा, प्लस त्या देशात तुझी स्वतःची दिनचर्या तू सांभाळणार आहेस. म्हणजे घरी ब्रेकफास्ट असतो, लंच असते, डिनर असते. तिथं तसं काही नसतं, ते सगळं तुलाच करावं लागतं. आणि हे सगळं व्यवस्थापन पार पाडताना खूप धांदल पण उडाली असेल ना कधीतरी? खूप जास्त. म्हणजे मला अजून आठवतं की जेव्हा मी कॉलेजहून यायचे, माझं संध्याकाळी मला माहिती आहे जॉब आहे, मधले 2 तास जरी मिळायचे तेव्हा फक्त जे काय असेल घरी किंवा जे काय मी सकाळी बनवून गेलं असेल ते खायचं आणि जेवढे तास मिळतात तेवढे झोपून घ्यायचं. मी लिटरली असायचं, कारण का रात्री मी जॉबहून आले की मला असाइनमेंट कंप्लीट करायच्यात. परत दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री 12-1 पर्यंत असाइनमेंट करून मी सकाळी 5ला गेलेली आहे परत कॉलेजला. आणि तिथं अजून एक गोष्ट म्हणजे इंडियात आपल्याकडे सगळ्यांकडे गाड्या असतात, आपण कुठेही कसंही जाऊ शकतो. तिथं ते लगेच घेणं शक्य नसतं, म्हणजे स्पेसिफिकली मी तरी ते प्रेफर नाही केलं. सो तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यांना फिरावं लागतं. आणि ते काय एवढं असं इझिली नाही की तुम्ही गेलात 15 मिनिटात पोहोचलात. जर अगदी घेतलं तर म्हणजे कॉलेजच्या जवळ घर घ्या वगैरे, पण त्यात पण हाच इश्यू होतो की मग रेंट जास्त, जे तेवढं हे अफोर्डेबिलिटी, त्यामुळं मग ते नाही जमलं. म्हणून मग मला ट्रॅव्हलिंग टाईम वगैरे पण खूप जास्त होता. आता तुझ्या विद्यापीठाविषयी, तू जिथं शिकलीस, कारण ते विद्यापीठ निवडताना आपण भरपूर कष्ट केलेले होते. सो हाऊ वॉज इट? त्या इन्स्टिट्यूटबद्दल बोलायचं तर ते खूप चांगलं आहे. म्हणजे जेवढी मी कल्पना केली नव्हती, जॉर्ज ब्राउन कॉलेज, तर मी जेवढी कल्पना केली नव्हती त्याच्यापेक्षा चांगलं आहे. जॉर्ज ब्राउन कॉलेज खूप, म्हणजे मी आता तिथं कलिनरीचा कोर्स केला हॉस्पिटॅलिटी रिलेटेड, पण तिथं असे खूप वेगवेगळे कोर्स आहेत. मॅनेजमेंट आहे किंवा बिझनेस मॅनेजमेंट किंवा बाकी असे खूप वेगवेगळे, आणि त्यांची टोरंटोत 3 कॉलेजेस आहेत. माझं जे होतं ते डाऊनटाऊन म्हणून एक टोरंटोचा भाग आहे, तिथे माझं होतं. आणि माझ्या कॉलेजसाठी स्पेशली म्हणजे कलिनरीसाठी किचन रिलेटेड जे असतं त्याच्यासाठी पूर्ण त्यांचं एक वेगळं आउटलेट आहे, म्हणजे त्यांचं पूर्ण वेगळी बिल्डिंग आहे त्याच्यासाठी. आणि मी एक कोर्स त्यातला निवडलेला आहे. त्यांचे खूप कोर्स आहेत, म्हणजे तिथं गेल्यावर मला 2-4 कोर्स त्यातले माहीत होते, मी इथनं बघताना ते चेक केलं. पण तिथं गेल्यावर कळलं ते इतकं व्हास्ट आणि प्रत्येक कोर्स तेवढाच व्हॅल्युएबल आहे, खूप भारी आहे. म्हणजे माझा कोर्स गेल्यावर माझं असं मन झालेलं ना की मला अजून एखादा करायचा इथला. इथंपर्यंत चांगलं आहे. जे मी असं नाही की इथं शिकले नव्हते, पण तिथं त्याने 1 वर्षात जे हे कव्हर केलं ते खूप जास्त होतं.